नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. गोष्टी शास्त्रीय असल्या तरी अकल्पित आहेत, कारण आपण त्या ऐकलेल्या नसतात. आता बघा, युरोपामध्ये उष्णतेच्या लाटेनं 11 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. 34% लोकसंख्येला ह्या उष्णतेची समस्या भेडसावते आहे. आणि युरोपमधल्या 23 देशामध्ये ही जी उष्णतेची लाट आहे, किती लोक मरण पावले असावेत? कॅन यू इमॅजिन? 20,000पेक्षा अधिक. आणि असं दिसतं आहे की युरोपमध्ये यंदाची जी काही उष्णतेची लाट आहे, ती केवळ हवामानाचा फटका ठरलेली नाही, तर ती अर्थव्यवस्था, पाणी आणि लोकांच्या जीवनावरती थेट हल्ला करते. युरोपमधल्या 23 देशामध्ये विक्रमी उष्णतेची लाट नोंदवली गेली आहे. अनेक भागामध्ये तापमान 40°C पार पोचलं आहे. आणि कित्येक शहरामध्ये रुग्णालये, वीज, ग्रीड, वाहतूक आणि शेतीवरचा ताण वाढला आहे. आणि एक एक करत जसे जसे अंदाज यायला लागले, आता तर तो आकडा आणखीनच वाढला असेल, पण किमान 20,000 लोक मृत्युमुखी पडले. एलियांज रिसर्चचा रिपोर्ट आहे. त्याच्या मॉडेलच्या गणनेनुसार उष्णतेच्या लाटेमुळं युरोपच्या अर्थव्यवस्थेला 11 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. 2030पर्यंत युरोपला 61 लाख कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान सहन करावं लागेल असं सांगितलं जातं आहे. उत्पादकतेमध्ये घट, विजेच्या मागणीत झालेली प्रचंड वाढ, पिकांचं नुकसान, पर्यटनावर झालेला परिणाम आणि पायाभूत सुविधावरती आलेला ताण, या सगळ्यामुळं 61 लाख कोटी रुपयाचं नुकसान. हे ग्लोबल मॉडेल्स आहेत, याच्यावरती जागतिक चर्चा सुरू आहे. आणि युरोपातल्या 34% लोकसंख्येला पाण्याच्या टंचाईचा सुद्धा सामना करावा लागतो आहे. युरोपमधल्या 20% घरामध्ये AC आहेत, म्हणूनच हे संकट आणखी मोठं बनलं आहे. कारण युरोपमध्ये केवळ 20% घरामध्ये सवयच नाही त्यांना. तिथे उष्णतेची लाट येईल असं कोणाला वाटलं नव्हतं. आत्ता असं झाल्यामुळं आता ACचं प्रमाण, खरेदीचं प्रमाण वाढलं आहे. अमेरिकेमध्ये हेच प्रमाण 90% ACचं. युरोपमधल्या बहुतांश इमारती या थंड हवामानाचा विचार करून बांधल्यात आणि आता उलटं झालं आहे. उष्णता वाढली, त्यामुळं घरातही बसता येत नाही, बाहेरही जाता येत नाही. त्यामुळे 40°च्या वर गेल्यानंतर घरं, रुग्णालये उष्ण होत आहेत. रात्री तापमान कमी न झाल्यानं वृद्ध, मुलं आजारी पडण्याचा धोका वाढला आहे. ब्रिटनमध्ये ACच्या विक्रीमध्ये किती टक्के वाढ झाली असावी? 330%. तर फ्रान्समध्ये 1000% लोक ACची खरेदी करायला लागले. तापमानात 40°C जशी भर पडली तेव्हापासून हे सुरू झाले. 13 देशामध्ये उष्णतेचा विक्रम आहे. स्पेनमध्ये पारा 45° पार करून गेला आहे. आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये जसा असतो तसा. भारतामध्ये 45° तापमान लोक सहन करतात. युरोपमध्ये हे 36°C संकट आहे, कारण लोकांना त्याची सवय नाही. सो अगेन मी पुन्हा एकदा पुणे वेधशाळेमध्ये श्री SD सानप साहेब आपल्यासोबत आहेत. सानप साहेब, एक टर्मिनॉलॉजीची खूप जोरात चर्चा सुरू आहे आणि ते आहे ओमेगा ब्लॉक. सो व्हॉट इज ओमेगा ब्लॉक आणि ह्याचा काय संदर्भ आहे? राईट. ओमेगा ब्लॉक म्हणजे काय की हवेतील 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर जे वारे वाहतात, तर ते समजा 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरचे जे वारे असतात ते खूप गतीने वाढतात आणि त्याला आपण जेट स्ट्रीम असं म्हणतो. आणि जेट स्ट्रीम ही 30 ते 45° नॉर्थ, म्हणजे आपलं जे समशीतोष्ण प्रदेश आहे युरोपचा किंवा US चा किंवा चायना आणि पुढे आपण जसं जाऊ उत्तर अमेरिका, कॅनडा इकडे ह्या रिजनवरून त्या जेट स्ट्रीम वाहत असते. याला सब ट्रॉपिकल वेस्टर्ली जेट असं म्हटलं जातं. आणि बऱ्याचदा ते एका दिशेने सरळ जातात, म्हणजे दोरीसारखे वाहत असतात. पण काही वर्षी त्याच्यामध्ये अंडुलेशन्स असतात, ते नागमोडी प्रकारे वाहतात. आणि ज्यावेळी ते नागमोडी प्रकारे वाहतात, म्हणजे सायनसॉइडल वेव्हज सारखे, तर ज्यावेळी ते खाली येतात आणि वरती जातात आणि परत खाली येतात, असा जो शेप बनतो ज्या रिजनवर बनतो, तर त्याला ओमेगा ब्लॉक असं म्हटलं जातं. आणि ओमेगा ब्लॉक का म्हटलं जातं की तो एक अडथळा निर्माण करतो. म्हणजे आता हे असं जर बघितलं आपण आणि अशी जर परिस्थिती असेल, तर एक ब्लॉक बनलेला आहे, एक डोंगरासारखी परिस्थिती वाऱ्याचीच बनलेली आहे आकाशामध्ये. आणि मग ते इकडनं येणारे वारे आहेत ते त्याला ते पुढे जाऊ देत नाहीत, ब्लॉक करतात एका हिशोबाने. आणि मग त्याला तो तयार झाला ओमेगा अक्षरासारखा, रोमन अक्षरासारखा, म्हणून त्याला ओमेगा म्हटलं जातं. आणि तो इकडनं परत पश्चिमेकडनं येणाऱ्या वाऱ्यांना तो अडवतो, म्हणून त्याला ब्लॉक म्हटलं जातं. तर टोटल इट इज लाईक ए ओमेगा ब्लॉक. आणि मग यामुळे काय होतं की त्या रिजनमधलं, आणि तो खूप मोठ्या रिजनवर असतो, जवळजवळ 3-4 हजार किलोमीटरवर तो ब्लॉक तयार होतो आणि तो पुढे हवा जाऊ देत नाही. आणि मग या परिस्थितीमध्ये काय होतं की व्हेंटिलेशन, जसं आपण म्हणतो, एखाद्या ठिकाणी समजा तुम्ही कॅप घातली डोक्यामध्ये, आणि कॅप घातल्यानंतर तुम्हाला जर कॅप घातल्यानंतर खूप उकाडा होतो आहे आणि आतमध्ये तुम्हाला घाम फुटला आहे,
तर ती जोपर्यंत तुम्ही ते कॅप Cap काढत नाही काढणार नाही, तोपर्यंत तोपर्यंत तुम्हाला ते घाम yes. येणार. सेम परिस्थिती वातावरणामध्ये त्या रिजनवर होते आणि इट्स लाईक ए कॅप इन द ॲटमॉस्फिअर आणि ते ब्लॉक पण करतं, त्यामुळे व्हेंटिलेशन काही होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तिकडचं तापमान वाढत जातं. आणि उन्हाळ्यामध्ये म्हणजे आता उत्तर गोलार्धातला उन्हाळा आहे हा. आता स्प्रिंग जे आहे मार्च एप्रिल मे हे समशीतोष्ण प्रदेशांमधलं स्प्रिंग म्हटलं जातं आणि जून जुलै ऑगस्टचे जे महिने आहेत त्याला उन्हाळा म्हटलं जातं. आता सध्या उन्हाळा सुरू आहे तर तापमान त्यांच्याकडे वाढतंच, पण ओमेगा ब्लॉकिंग ज्या वेळी असतं तर अशा वेळी व्हेंटिलेशन पण कमी झालेलं असतं आणि त्यामुळं तापमान कंटिन्युअसली वाढतं जोपर्यंत ते ओमेगा ब्लॉक एका रिजनवरून दुसऱ्या रिजनवर जात नाही. आणि अशी परिस्थिती तिथं 5, 7, 8 दिवस 15 दिवस राहिली आणि म्हणून तापमान वाढत गेलं आणि त्या लोकांना जसं तुम्ही सांगितलं की सवय नाहीये. सवय नाही, त्यामुळं कॅज्युअलिटीज झाल्या. ओके. आता हे जे रेड दिसत आहेत पॅचेस Right. पृथ्वीच्या गोलातले, हे सगळे उष्णतेचे पॅचेस आहेत नाही हवेतले? नाही, हे ज्या ठिकाणी खूप जास्त हे विंड स्पीड आहे, जितका जास्त डार्क कलर तितका जास्त तीव्रतेने ते विंड्स ओके. किंवा वारे वाहत आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि आता सध्या त्या रिजनवर ओमेगा ब्लॉक दिसत नाही, पण मी थोडंसं वरती जातो तिथे आपण पोलार रिजनवर थोडं जर बघितलं तर तिथं ओमेगा ब्लॉक टाईपची स्थिती आहे सध्या. करेक्ट. तर इथं एक्झॅक्टली आपण बघू शकतो इथं जर गेलं तर आणि हा जर बघितला तर हे एक्झॅक्टली ओमेगा अक्षर जे आहे आपलं रोमन लिपीमधलं तर त्या प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. अशा वेळी काय होतं की इकडून पूर्वेकडनं येणारे जे वारे आहेत ते इथून पुढे जाऊ शकत नाही, त्यांना खालूनच जावं लागतं. त्यामुळे हे ब्लॉक केले जातात पूर्वेकडनं येणारे जे विंड्स आहेत. आणि मग हा जो रिजन आहे इथं जर कंटिन्युअसली फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाईम जर अशी परिस्थिती राहिली तर मग त्या ठिकाणी तापमान कंटिन्युअसली वाढत जातं आणि याला आपण ओमेगा ब्लॉकिंग म्हणतो. दुसरी एक गोष्ट म्हणजे की ह्या ब्लॉकिंगकडं किंवा उत्तरेकडच्या प्रदेशामध्ये जाणारे जे विंड आहेत ते दक्षिणेकडनं जातात आणि याच्या तुलनेमध्ये इकडचं तापमान पण जास्त असतं. म्हणजे या व्हेंटिलेशन एक पॅरामीटर झाला आणि दुसरं म्हणजे त्याच्या दक्षिणेकडचे उत्तरेकडचा जो दक्षिणेकडचा भाग आहे तिकडनं उष्णता पण त्याच्याकडे ट्रान्सपोर्ट होत असते. तर हे 2 वे रिजनमुळं तिथं जास्त तापमान वाढतं असं आपण म्हणू शकतो. पण आता याची एवढी युरोपात चर्चा सुरू आहे, तर तुमच्या अभ्यासामध्ये कधी ह्यापूर्वी अशा पद्धतीचे ओमेगा ब्लॉक बनल्याच्या नोंदी आहेत? येस 2023ला सुद्धा अशी परिस्थिती झाली होती ज्यामध्ये इंग्लंडमध्ये खूप सारे कॅज्युअलिटीज त्यावेळी सुद्धा झाल्या होत्या, युरोपमध्ये सुद्धा झाल्या होत्या. त्यानंतर 2010 साली रशियन हीट वेव्स, रशियामध्ये खूप सारे लोक कॅज्युअलिटीज झाल्या होत्या आणि तिकडं तापमान वाढल्यामुळे फॉरेस्ट फायरसुद्धा झालेले आपल्याला दिसून आले. वनव्यांचे प्रकार. वनव्यांचे प्रकार. तर हीट वेव्ह रशियामध्ये सुद्धा ओमेगा ब्लॉकिंगमुळेच तयार झाली होती त्यावेळी सुद्धा. सो तिकडे हीट वेव्ह येण्याचे मुख्य कारण म्हणजे ओमेगा ब्लॉकिंग. आपल्या रिजनवर जर मार्च एप्रिलमध्ये बघितलं भारतीय रिजनवर तर 2022 साली ओमेगा ब्लॉकिंग टाईपची कंडिशन्स राजस्थान आणि नॉर्थ वेस्टचा जो रिजन आहे तिथं पाकिस्तानमध्ये 50 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान त्यावेळी गेलं होतं आणि त्यावेळी सुद्धा असंच ओमेगा ब्लॉकिंग टाईप ऑफ कंडिशन होती मार्च एप्रिल मे ह्या वेळी. तर दिस इज क्वाईट कॉमन, पण मे बी अडॅप्टेशन एक रिझन असू शकतं की त्याकडं कॅज्युअलिटी होण्याचं. राईट. सो सानप साहेब शास्त्रीय भाषेमध्ये आणि ह्या पृथ्वीच्या गोलाच्या अनुषंगाने जे विश्लेषण करतायत त्याप्रमाणे ते शास्त्रीय पद्धतीनं ते अगदी सामान्य भाव आहे अशा पद्धतीनं होणं. असामान्य आहे ते युरोपामध्ये होणं, कारण युरोपातल्या मंडळींना तसं सवयच नाही. आणि असामान्य आहे ते 20,000पेक्षा अधिकच्या लोकांचे बळी जाणं. असामान्य आहे ते म्हणजे 11 लाख कोटी रुपयाचा फटका बसणं. असामान्य आहे ते म्हणजे मध्यपूर्वमधला तणाव आणि मिस्टर ट्रम्प यांच्या ह्या धोरणामुळं निर्माण झालेली जी जागतिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेला 61 लाख कोटी रुपयाचा 23 देशांना फटका बसणं. आता इथे आपल्याला भारताचा संदर्भ घ्यायचा आहे. तो असा आहे की जेवढी ACची मागणी वाढली आहे त्यातली बहुतांश मागणी ही आपल्या देशामध्ये नोंदवली जाते आहे. म्हणजे वाईटातनं थोडंसं आपल्यासाठी चांगलं, मानवतेच्या दृष्टीने हे सगळंच वाईट आहे. थांबूया आपण इथे. शास्त्रीय पद्धतीनं विश्लेषण करतोय आम्ही, म्हणूनच तुम्ही लाखोच्या संख्येनं पाहताय. थँक्यू सो मच. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, चॅनल सबस्क्राईब करा.